नमस्कार मंडळी, बुकमास्तूच्या रेसिडेन्शियल सेगमेंटमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। तुम्हाला माझ्या मागे जे दिसतंय ते MCAचं गहुंजे स्टेडियम आहे आणि हा पुणे मुंबई एक्सप्रेसवे आहे। तर ह्या लोकेशनला मी तुम्हाला भला मोठा 2 BHK ॲक्च्युअल फ्लॅट दाखवणार आहे, ज्याचा कार्पेट 912 स्क्वेअर फूट आहे आणि 912 स्क्वेअर फूट कार्पेट असलेला फ्लॅट तुम्हाला फक्त 66,87,000 मिळतोय, तोही सर्व खर्चासहित। हो, तुम्ही बरोबर ऐकताय, 66,87,000 912 स्क्वेअर फूटचा भला मोठा कार्पेट असलेला 2 BHK फ्लॅट आता मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्याचं ताबडतोब तुम्हाला पोझिशनसुद्धा मिळणार आहे। तर चला आता आपण प्रोजेक्टवर जाऊया आणि ॲक्च्युअल फ्लॅटला व्हिजिट करूया। सो मंडळी, आता आपण ह्या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। मगाशी मी जिथे थांबलो होतो ते गहुंजे होतं आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो मामरोडीच्या हद्दीमध्ये येतो। मामरोडीमध्ये साईनगरमध्ये हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। प्रोजेक्टच्या समोरचा जो रोड आहे तो 18 मीटर आहे आणि प्रोजेक्टच्या समोरून जो रोड जातो तो डायरेक्टली जे स्टेडियमचं पार्किंग आहे तिथं जातो। त्याच्या व्यतिरिक्त मुकाई चौक जो आहे, जो मेन चौक मानला जातो ह्या भागातला, तो 2 किलोमीटरवर आहे। MCA स्टेडियम आणि एक्सप्रेस जे आहे ते साधारणतः 500 मीटरवर आहे। सिम्बॉयसिस कॉलेज जे एक्सप्रेसला लागून ते 1 किलोमीटरवर आहे। डीमार्ट 2 किलोमीटर आहे। त्यानंतर न्यू कार्निवल मॉल इथं सुरू होतो आहे, जो की पुण्यातला 2 नंबरचा सगळ्यात मोठा मॉल आहे, तो 1 किलोमीटरवर आहे। रिंग रोड जो आहे तो 10 मिनिटावर आहे आणि 3 ते 12 मीटरवर कुठले कुठले लोकेशन आहेत ते मी स्क्रीनवर टाकतो आहे। तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून ते सगळे नियरबाय लोकेशन बघून घ्या आणि जेव्हा कधी साईड व्हिजिटचा प्लॅन कराल तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून आमची जी टीम आहे ती तुम्हाला या लोकेशनपर्यंत पोहोचायला मदत करेल। आणि हा प्रोजेक्ट जरी नाही आवडला तर या भागात जेवढे प्रोजेक्ट चालू आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवेल, जेणेकरून तुम्हाला सर्वे करायला सोपं होईल। सो आता आपण ॲक्च्युअल फ्लॅटला व्हिजिट करूया। सो मंडळी, हा 912 स्क्वेअर फूट कार्पेट असलेला 2 BHK फ्लॅट आहे। सर्वप्रथम तुम्ही बघू शकता हे लॅमिनेटेड वुडन डोअर इथे तुम्हाला देण्यात आलेले आहे। हे युरोपाचे लॉक आहेत आणि ही लॉबी स्पेस तुम्ही इथे बघू शकता, ज्याची साईज 6.6 × 3.4 आहे। इथे तुम्हाला व्यवस्थित जे शू रॅकचं प्लॅन आहे ते करता येणार आहे। त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर हा लिव्हिंग रूम आहे, 15 × 11.5 म्हणजे 15 बाय 11.5चा, रुंदी 11.5, लांबी 15 आणि हा फक्त लिव्हिंगच आहे, डायनिंग नाही आहे। डायनिंग जो आहे तो किचनसोबत तुम्हाला देण्यात आलेला आहे। तुम्ही जर स्वतःचा बंगलो बनवला, म्हणजे अनेक असे बंगलो मी बघितलेले ज्याच्यामध्ये एवढा मोठा लिव्हिंग असतो। 912 स्क्वेअर फूट याचा कार्पेट आहे, म्हणजे साधारणतः 1 गुंठ्यातलाच हा फ्लॅट आहे असं समजून चला। कारण की मी तुम्हाला कार्पेट सांगतो, भिंती पकडून सांगत नाही। भिंती पकडून जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर हा 1 गुंठ्यातला फ्लॅटच आहे। त्याच्यानंतर इथे तुम्हाला कवर्ड बाल्कनी देण्यात आली आहे। बाल्कनीची साईज बघा तुम्ही, केवढी स्पेशियस बाल्कनी तुम्हाला इथे देण्यात आली, जिची साईज जर तुम्ही मला विचारता अशी 6 आहे, म्हणजे जी रुंदी 6 आहे आणि लांबी सांगायला गेलो मी तुम्हाला तर 1 2 3 4 5 6 7 जवळजवळ 14.5 फूट याची इथं लांबी आहे आणि रुंदी जसं मी तुम्हाला सांगितलं की साधारणतः 5 ते 6 फूट याची रुंदी आहे। कारण की इथे भिंतीवर साईजेस लिहिले आहेत, इथं साईज लिहिलेलं नाही। आता तुम्हाला एक मी खासियत सांगतो, हे जे बिल्डिंग दिसतात ना तुम्हाला, हे बिल्डिंग आहेत गोदरेजच्या। आता इथे 620 स्क्वेअर फूटचा जो फ्लॅट आहे तो जातो 72 लाखाला आणि इथे 912 स्क्वेअर फूटचा जो फ्लॅट आहे तो जातो आहे 66,87,000ला। आता हा चॉईस तुमचा आहे की महाग फ्लॅट घ्यायचा टाउनशिपमध्ये का जी सँडलॉन बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये मोठ्या कार्पेटला जायचं आणि कमी किमतीत फ्लॅट घ्यायचा। इथं कॉस्टिंग पण कमी आणि कार्पेट पण तुम्हाला मोठा मिळतो। आता भले ही बिल्डिंग जी आहे ती 20च गुंठ्याची आहे, 2च बिल्डिंग आहेत, 7 पूर्ण फ्लोर आहेत, एका फ्लोरला 4च फ्लॅट आहे, 1 लिफ्ट 1 स्टेअरकेस दिली आहे। पण जर फर्स्ट होम तुम्ही बघत असाल आणि जर तुम्हाला मोठं घर पाहिजे असेल तर मग तुम्ही एकदा नक्की या प्रोजेक्टला व्हिजिट करा। घ्यायचा नाही घ्यायचा हा तुमचा कॉल आहे, पण एवढा मोठा कार्पेट मिळतो आणि मला स्पेशल वाटते कारण मी जेवढे आत्तापर्यंत 2 BHKचे फ्लॅट बघितलेत, बनवले जेवढे व्हिडिओ ते 600 ते 750पर्यंतच कार्पेट असतात, पण इथे खूप मोठा कार्पेट तुम्हाला मिळतो आहे। हे तुम्ही इथे बघू शकता। रेट कमी असले तरी तुम्हाला इथे टफन ग्लास आणि स्टेनलेस स्टीलचं रेलिंग देण्यात आलेले आहेत। आता या ग्लासची तुम्हाला मी खासियत सांगतो, ह्या फुटल्या जरी, शक्यतो ह्या फुटतच नाही, खूप स्ट्रॉंग असतात, पण फुटल्या तरी ह्याच्याने कोणाला हानी पोचत नाही, याच्याशी बॉल होऊन खाली पडतात। सो चांगल्या क्वालिटीची दिले। 3 ट्रॅक विंडो आहेत तुम्ही बघू शकता आणि हे पूर्ण असं हे लांब लचक दिल्यामुळे, म्हणजे बाल्कनीच्या लिव्हिंगची साईज मोठी असल्यामुळे हे दिसायला खूप मोठं दिसतं। उद्या जर तुमच्या घरात पार्टी फंक्शन असेल तर तुम्ही ह्याला असं पूर्ण ओपन करू शकता बघा असं, आणि दिसायला हे केवढं स्पेशियस वाटतं तुम्हीच बघा। सो मंडळी, एकदा ह्या प्रोजेक्टला व्हिजिट करा आणि या प्रोजेक्टला व्हिजिट केल्यानंतर मग तुम्ही ठरवा की टाउनशिपमध्ये जायचं आहे, छोटा कार्पेट महाग घ्यायचा आहे का
स्वस्तामध्ये मोठा कार्पेट घ्यायचा आहे. आता सँडलॉन बिल्डिंगची एक चांगली गोष्ट काय असते, मेंटेनन्स कॉस्ट पण तुम्हाला खूप कमी लागते आणि त्यामुळं जे मंथली पैसे देण्याचं जे बर्डन असतं मेंटेनन्सच्या नावाखाली ते सुद्धा पैसे तुमचे निश्चित वाचतात. आता हे जे दिसतंय तुम्हाला हे किचन प्लस डायनिंग आहे. 16.5 बाय 10.4 म्हणजे 16.5 बाय 10.5चं हे किचन प्लस डायनिंग आहे. या साईडला व्यवस्थित तुमचं 6 सीटर जो डायनिंग सेट आहे तो इथं बसेल व्यवस्थित. या साईडला तुम्ही किचन बघा, एल शेप किचन दिलं, केवढं मोठं किचन आहे. बंगलोचं किचन एवढं मोठं असतं. जॅगवारच्या CP सॅनिटरी फिटिंग आहे, व्हेंटिलेशन प्रॉपर आहे. 2 बिल्डिंगमधलं अंतर बघा, ती गोदरेजची स्कीम आहे आणि ही एक स्कीम आहे. एवढं मोठं अंतर ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला तुम्ही बघा ड्राय स्पेस देण्यात आलेलं आहे, म्हणजे ड्राय बाल्कनी जी आहे ती इथं सेपरेट तुम्हाला देण्यात आलेली आहे. या साईडला हे तिथं किचनमध्ये ॲड नाही, ही सेपरेट आहे. मोठा कार्पेट असल्यामुळे काय प्रत्येक गोष्ट तुम्हाला डेव्हलपरकडून स्पेशियस देण्यात आली आहे, नियोजन पद्धतीने देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला WC वेगळा आहे आणि बाथ वेगळा आहे आणि वॉश बेसिन पण इथं वेगळं आहे. तुम्ही बघू शकता ज्याची साईज जी आहे WCची ती 4 बाय 3 आहे आणि जर तुम्ही मला बाथरूम विचाराल तर बाथरूमची साईज 3.4 × 5.10 आहे. तर ते तुम्हाला वेगळं देण्यात आलेलं आहे. आता हे जे बेडरूम आहे पहिलं बेडरूम, तर हे आहे चिल्ड्रन बेडरूम. तुम्ही बघू शकता ज्याची साईज 12 × 9.11 120 स्क्वेअर फूटच्या आसपासचं हे चिल्ड्रन बेडरूम आहे. ही खिडकी पण किती सुंदर देण्यात आली आहे बघा. तुम्ही इथं बसू शकता, लिटरली एवढी अरेंजमेंट इथं तुम्हाला देण्यात आलेली आहे. 3 ट्रॅक विंडो आहेत, सेफ्टी ग्रिल पण आहे, म्हणजे तुमचे मुलं वगैरे जरी इथे बसले ह्याच्यावर चढले तरी सेफ्टीचा काही इश्यू नाही, कारण बाहेर सेफ्टी ग्रिल पण लावले आहेत. 3 ट्रॅक पण आहेत. आणि या साईडला आहे तुमचा स्पेशियस मास्टर बेडरूम. आता स्पेशियस मी यासाठी म्हणतो आहे की दरवाजाच्या मागं वॉर्डरोबसाठी खूप स्पेस सोडण्यात आलेली आहे. तुम्ही इथून दाखवा, हे बघा इथं तुमचं वॉर्डरोब बसेल, ही वेगळी स्पेस आहे. त्याच्यानंतर अटॅच टॉयलेट बाथरूम इथं तुम्हाला देण्यात आले, ते तुम्ही बघून घ्या. आता हे जे टॉयलेट बाथरूम आहे त्याची जी साईज आहे ती 4.5 बाय 6 असणार आहे. CP सॅनिटरी फिटिंग जॅगवार कंपनीच्यात. आणि मास्टर बेडरूम जे ते 12.6 × 10चा आहे. म्हणजे हे मास्टर बेडरूम म्हणजे तो वॉर्डरोब स्पेस सोडून हा जो स्पेस आहे तो 126 स्क्वेअर फूट आहे. त्यामुळे एकदम स्पेशियस आहे. प्रत्येक फ्लॅट जो आहे तो वास्तुशास्त्राप्रमाणे बनवण्यात आला आहे. आणि ही एक अजून तुम्ही कवर्ड बाल्कनी बघा, म्हणजे लिव्हिंगला तर होतीच, तर ही बघा केवढी मोठी स्पेशियस बाल्कनी तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. म्हणजे जेवढी लिव्हिंगला तुम्ही बघितली त्याच्यापेक्षा थोडीशी कमी बाल्कनी इथे देण्यात आली. म्हणजे अशी जर साईज बघितली तर साधारणतः 5-5.5 फूट आहे. आणि अशी जर त्याची लांबी बघितली तर बघा तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 18 फूट अशी याची लांबी आहे आणि जवळजवळ 5.5 फूट याची रुंदी आहे. जर गार्डनिंगची तुम्हाला आवड असेल, झाडं लावणं, प्लांटेशनची आवड असेल तर इथं एका साईडला मस्त इथं प्लांटेशन तुमचं होऊ शकतं. तर हे सगळं शक्य का होईल, इथं प्रत्येक गोष्ट तुम्ही प्लॅन करू शकता, कारण कार्पेट जो आहे तो खूप मोठा आहे. आणि 912 स्क्वेअर फूटचा जेव्हा यांनी मला कार्पेट सांगितलं तेव्हा मला बिलीव्हच नाही झालं. मी त्यांना विचारलं की अरे 3 BHK सांगताय का 2 BHK, तेव्हा त्यांनी मला सांगितलं 2 BHKचं आहे आणि टचअपचं काम चाललं आहे, शेवटचं म्हणजे फायनल हात जे असतात, म्हणजे याला शेवटचा अजून पेंटिंगचा हात आहे जो तुम्हाला पोझिशनच्या वेळेस मिळेल. तुम्ही ताबडतोब 1-2 महिन्यात इथं शिफ्ट करू शकणार आहात. सो रेडी पोझिशन फ्लॅट 912 कार्पेट 66.87 लाख रुपयात घेण्याची ही संधी मुळीच चुकवू नका. मामुर्डी याचं लोकेशन आहे आणि सगळे ज्या गोष्टी लागतात ह्या प्रोजेक्टच्या नियर वाईज आहे. सो मंडळी, साईड व्हिजिट प्लॅन करणार असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. आमची जी टीम आहे तुम्हाला हा प्रोजेक्ट दाखवेल, पण कंपॅरिझन करण्यासाठी या भागात जेवढे प्रोजेक्ट चालू आहेत ते पण निश्चित दाखवेल. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब तर नक्की करा, कारण की आम्ही एकमेव अशी कंपनी आहोत, चॅनल आहोत रिअल इस्टेटमधले की जे पुण्याच्या प्रत्येक एरियात जातो आणि फक्त लीगल आणि क्लिअर टायटल प्रॉपर्टीज तुमच्यापर्यंत घेऊन येतो. आणि पर्सनली सर्व्हिस देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो. आणि कस्टमरला आम्ही कधी कुठले चार्ज करत नाही. आमची एजन्सी असल्यामुळे आम्ही बिल्डरला चार्ज करतो. तर ही सगळ्या सर्व्हिसेस कस्टमरला आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देत असतो आणि खूप 1-to-1 सर्व्हिस देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि प्रत्येक गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी 7 ते 8 वेळेमध्ये आम्ही नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. सो नोटिफिकेशन पण नक्की लावा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजूनही काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा, कमेंट करा आणि आम्हाला संपर्क करा, जेणेकरून तुम्हाला घर घेण्यासाठी आम्ही निश्चित मदत करू. खास करून निगोशिएशनसाठी तुम्हाला आमची मदत होईल, कारण बिल्डरचे आमचे चांगले संबंध असल्यामुळे आमच्या व्हिडिओ बघून जे कस्टमर इथे येतात त्यांच्यामध्ये आम्हाला मध्यस्थी करता येते. तुम्हाला एक चांगला अट्रॅक्टिव्ह रेट ठरवून देता येतो. फ्लोअरला मदत होते. कुठल्या फ्लोअरला जर तुम्हाला फ्लॅट पाहिजे असेल, म्हणजे
तुम्हाला सिलेक्टेड फ्लोअरला जर सिलेक्टेड फ्लॅट पाहिजे असेल तर तिथंसुद्धा आम्ही निश्चित तुम्हाला मदत करू. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका, पण आम्हाला कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा, जेणेकरून आमची टीम तुम्हाला घर घेण्यासाठी पुरेपूर मदत करेल. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.